कधीमधी कविता अशी काही असते की ती तुम्हाला केवळ शब्दांमधूनच नाही तर श्वासांमधूनही ऐकू येते. आज आपण ऐकणार आहोत एक सुंदर आत्मनिवेदन, आनंदाचा पत्ता. ही कविता आहे एका अशा प्रवासाची जो जगाच्या कोलाहलातून मनाच्या शांत किनाऱ्यापर्यंत जातो. शापारोचानं मतबाद. माझ्या लहानपणात एक प्रश्न नेहमी सतावत असे, आनंद म्हणजे नेमकं काय? म्हणजे लोक सांगतात ना, स्वप्न बघा, मोठं व्हा, यश मिळवा. पण ह्या धावपळीत मला एक क्षण असा मिळाला जिथं मी स्वतःला विचारलं, आनंद म्हणजे एखादा गुप्त खजिना, मनुष्यबळाच्या जाहिरातीत हरवलेला. त्यासाठी लोक डोंगर चढतात, पण तो चहा प्यायच्या कपात बसलेला. हो, तोच कप. संध्याकाळी मोकळ्या गच्चीवर घेतलेला एक घोट, त्या वाफेच्या सोबतीनं निघून गेलेल्या चिंता. कोणी म्हणतं मोठं घर हवं, महागडी कार हवी, विदेश सफर हवी. आणि मग बिलं भरताना लक्षात येतं, शांतता हीच खरी लक्झरी हवी. लक्झरी म्हणजे काय खरंच? लक्झरी म्हणजे फक्त गोष्टींचा झगमगाट नव्हे. कधी एक शांत संध्याकाळ जिथं मोबाईल बंद असतो आणि मन चालू. कधी नकळत आलेलं हास्य किंवा मस्त झोप लागलेली दुपार. यातच आहे मोठं सुख बुवा. बाकी सगळं म्हणजे फक्त बाजार. म्हणजे आपल्याला दाखवलं जातं की हाच सुखाचा मार्ग आहे, पण ते फक्त विक्रीचं खेळ आहे. सत्य तर खूप जवळ असतं. म्हणून उगाचच शोधू नका रे गुगल मॅपवर आनंद नाही. थांबा, बघा, हसा थोडंसं. आनंद म्हणजे स्वतःकडे पाहणं आहे.